नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, मका, बोर आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत. राज्यातील बाजारात मागील 2 दिवसांपासून सोयाबीनचे दर टिकून आहेत. हमी भावाने खरेदी वाढल्यानंतर खुल्या बाजारात सोयाबीनची आवक मर्यादित होतीये. त्यामुळे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 5,000 ते 5,150 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. तर बाजार समित्यांमधील सोयाबीनची खरेदी प्रति क्विंटल 4,400 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान होतीये. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या काळात सोयाबीनच्या दराला आधार मिळेल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाची आवक जास्त दिसत असली तरी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करताय. त्यामुळे खुल्या बाजारात जिनिंगला कमी कापूस मिळतोय. याचा आधार कापूस दराला मिळतोय. कापसाचे भाव त्यामुळे वाढलेत. काही बाजारांमध्ये गुणवत्तेचा कापूस 8,000नेही विकला जातोय, तर सरासरी बाजारभाव 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. दिवसेंदिवस सीसीआयची खरेदी वाढते. यंदा उत्पादनही कमी आहे. त्यामुळे कापसाच्या दराला पुढील काळातही आधार राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरू आहे, तर दुसरीकडे मक्याला उठाव मर्यादित आहे. याचा दबाव दरावर येतोय. मक्याचं उत्पादनही यंदा वाढलंय. रब्बीतील लागवड चांगली सुरू आहे. यामुळे पुढील काळातही मक्याची आवक राहण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मका सरासरी 1,600 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय, तर गुणवत्तेचा मका 2,000च्या दरम्यान आहे. मक्याची बाजारातील आवक पुढील काळातही चांगलीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी मक्याचे भाव स्थिर राहतील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात बोरांची आवक दिवसेंदिवस सुधारते, तर दुसरीकडे बोरांनाही मागणी चांगली आहे. याचा आधार दराला आहे. सध्या बाजारात बोरांना गुणवत्ता आणि वाणानुसार सरासरी 3,000 ते 4,000च्या दरम्यान दर मिळत आहेत. बोरांची यंदा आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. आधी पावसाने अनेक भागात फुलोरा गळून पडला. त्यानंतर थंडी आणि बदलत्या वातावरणामुळे फळांची गुणवत्ता कमी झाली. कीड मोठ्या प्रमाणात पडल्याने बोरांची आवक कमी असल्याचं शेतकरी सांगतात. बाजारातील बोरांची आवक आणि दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. कांद्याच्या दरात कालपासून पुन्हा काहीशी सुधारणा काही बाजारांमध्ये दिसून आली. मागच्या आठवड्यात भाव काहीसे कमी झाले होते. बाजारातील आवक सुधारल्याचा परिणाम दरावर दिसून आला होता. मात्र आवक पुन्हा आठवडाभर काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर 100 रुपयांपर्यंत सुधारलेत. बाजारात कांदा सरासरी 1,400 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. पुढील आठवडाभर आवक काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.